नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी अपूर्णांक या पाठावरती काही MCQचे प्रश्न बघणार आहेत, है ना. पर्यायाचे प्रश्न बघणार आहोत. तर ते कसे सोडवायचे ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न दिला आहे, एक अपूर्णांक दिला आहे, तो दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा लहान आहे, तर चौकटीत येणारी योग्य संख्या कोणती. बघा, पहिला अपूर्णांक आहे 15/30 आणि दुसऱ्या अपूर्णांकात अंश दिलेला नाही, छेदात मात्र 30 दिले. आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे आणि नियम असा सांगतो की जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर अंशामध्ये, म्हणजे ही अंशाची संख्या, ठीक आहे, ही अंशाची संख्या ठरवते की कोण मोठा कोण छोटा. ठीक आहे, तर मग ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग आता या ठिकाणी 15 आहेत आणि हे लहान दाखवले आहेत ह्या अपूर्णांकापेक्षा. मग ह्या बॉक्समध्ये, ह्या चौकटीमध्ये कुठला नंबर येईल जेणेकरून हा अपूर्णांक मोठा झाला पाहिजे, बरोबर आहे. तर मग 15पेक्षा मोठी संख्या आपल्याला शोधावं लागेल. बघा, या ठिकाणी पहिला दिलाय 15, 15 15, तर हे 15/30 15/30 हे समान होतील, मोठा होणार नाही. मग 15पेक्षा मोठी कोणती संख्या आहे तर 25 आहे, कारण 14 पण नाही आणि 10 पण नाही, ही 15पेक्षा लहान संख्या आहे. या ठिकाणी आपलं उत्तर येतं 25, है ना. म्हणजे 25/30 हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे, है ना. तर 25/30 ही संख्या 15/30पेक्षा मोठी आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. 44/44 या संख्येतून 4/44 किती वेळा वजा करावेत म्हणजे उत्तर 0 येईल. बघा, ज्यावेळेस तीच संख्या त्याच संख्येमधून वजा होते त्यावेळेस येतं 0 हे उत्तर. पण आता 4च्या ठिकाणी आपल्याला 44 करावं लागेल. म्हणजे 4ला कुठल्या संख्येनं गुणल्याच्या नंतर 44 होईल तर 10 जर गुणलं तर 40 होईल. ठीक आहे, 11 गुणलं तर 44 होईल, है ना. 12 गुणलं तर 48 होईल. ठीक आहे, मग आपल्याला पर्याय क्रमांक बी निवडावा लागेल, कारण इथं 44 उत्तर आलं पाहिजे, है ना. म्हणजे 11 वेळा जर ही संख्या 4/44 वजा केली, है ना, 44/44 मधून 4/44 ही संख्या 11 वेळेस वजा केल्यास उत्तर 0 येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या दोन आकृत्यांमधील रेखांकित भाग किमतीने समान आहे. म्हणजे किमतीने समान आहे म्हणजे दोघांचं जे फ्रॅक्शन येणार आहे किंवा जो अपूर्णांक येणार आहे तो सारखा आला पाहिजे. आता या ठिकाणी जो अपूर्णांक येतो हा येतो 1/4, है ना, कारण एक भाग रेखांकित आहे आणि पूर्ण भाग 4 आहेत. या ठिकाणी किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6 भाग आहेत. ठीक आहे, 6 भाग आहेत आणि 2 भाग रंगवलेले आहेत, है ना, म्हणजे 2/6. या ठिकाणी बघा किती भाग आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, 6 भाग आहेत आणि रंगवले आहेत 1 2 3 भाग रंगवले आहेत. या आकृतीत बघा किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6, 6 भाग आहेत आणि रंगवले आहेत 3, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कुठल्या दोन आकृत्या समान आहेत तर क आणि ड ही आकृती समान आहे. पर्याय क्रमांक बी, क आणि ड हे दोन समान किमतीच्या आकृत्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील आकृत्यातील एकूण रेखांकित भाग किती, है ना. पूर्ण आकृतीतील रेखांकित भाग. मग आपण यांच्या आधी काय करू, किती भाग आहेत ते मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 5 6 7 8 9 10 11 आणि 12. टोटल किती भाग आहेत, 12. छेदात आले 12. रंगवलेले भाग आहेत 1 2 आणि
भाग रंगवलेले आहेत. ठीक आहे. मग 3/12 हे ह्या पर्यायात कुठेच नाही, परंतु ह्या फ्रॅक्शनला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 चौक 12, 1/4 हे या ठिकाणी याचं उत्तर येतं 1/4. ठीक आहे. 5वा प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग व अरेखांकित भाग यातील फरक वजाबाकी करायची. किती आहेत भाग? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे दोन्ही संख्येच्या छेदात 8 येतील. ठीक आहे, आले 8. वजाबाकी आधी जे जास्त आहेत ते आधी लिहू. आता बघा, अरेखांकित 1 2 3 4 5 5 भाग अरेखांकित आहे आणि रेखांकित भाग आहेत 3, बरोबर. आणि यांची वजाबाकी, छेदातला 8 जसाच्या तसा, 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 2/8. पर्याय क्रमांक डी 2/8 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. एकदम सोपे प्रश्न आहेत. 4थी स्कॉलरशिप लेवलचे हे प्रश्न आहेत आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. आता बघा, सोबतच्या आकृतीत अरेखांकित, काय म्हणलंय, अरेखांकित भाग किती आहे? बघा, अरेखांकित म्हणजे आपल्याला रेखांकित मोजायचे नाही, अरेखांकित मोजायचे. तर आधी टोटल भाग मोजून घेऊ. किती आहेत? हा 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहेत. छेदात 8 आले पाहिजे. याच्या छेदात 8 नाही, याच्या नाही, याच्याही नाही, याच्या छेदात 8 आहे. ठीक आहे. आता बघू की किती भाग अरेखांकित आहे. ठीक आहे, किती भाग अरेखांकित आहे ते बघूया. तर हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4/8. बघा, 4/8 अरेखांकित भाग आहे आणि रेखांकित सुद्धा 4च आहे. 1 2 3 4 4च आहे. म्हणजे 4/8 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. कधी कधी याचं फ्रॅक्शन पण करतात. ठीक आहे, नाही, याचा भागाकार सुद्धा करतात या फ्रॅक्शनचा. 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2 हे सुद्धा उत्तर येऊ शकतं, पण तसं पर्यायात दिलेलं नाही आहे. 4/8 हेच उत्तर पर्यायात दिलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 36 छेदात स्टार दिलाय. ठीक आहे, हा छेदाधिक अपूर्णांक आहे. हा काय? छेदाधिक अपूर्णांक आहे. तर फुलीच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकेल? बघा, प्रश्न सोडवताना प्रश्नात काय करायचं, कसं सोडवायचा, तर ह्यासाठी अगोदर आपल्याला प्रश्न वाचणं फार महत्त्वाचं असतं. बघा, 36 छेदात स्टार दिलेला आहे. मग हा आहे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक ह्या शब्दातच आहे, ज्याचा छेद अधिक, अधिक म्हणजे जास्त आहे. ठीक आहे. बरं, जास्त कोणापेक्षा? अंशापेक्षा, है ना. छेद जास्त कोणापेक्षा? अंशापेक्षा, म्हणजे छेदाधिक झाला तो. मग 36 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे ही पर्यायात आपल्याला शोधावं लागेल. मग त्यावेळेस तो छेदाधिक होईल. 27 आहे का? नाही. 23 आहे का? नाही. 31 सुद्धा 36 पेक्षा लहानच आहे, पण 37 ही संख्या मोठी आहे, म्हणजे इथं येईल 37. त्यावेळेस हा होईल छेदाधिक. बघा, 36 पेक्षा 37 मोठी संख्या आहे, म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक. नावातच आहे छेदाधिक, ज्याचा छेद अधिक आहे, ज्याचा छेद मोठा आहे, तो छेदाधिक. पुढचा आहे, एका पुस्तकाचा पाऊण भाग वाचून झाला, है ना. किती भाग वाचून झाला? पाऊण. तेव्हा 75 पाने पूर्ण झाली. तर पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या किती? बघा, या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या. सव्वा म्हणजे 25 असतं. ठीक आहे. अर्धा किंवा साडे आपण ज्याला म्हणतो, तो असतो 50. ठीक आहे. आणि पाऊण
पाऊण जो आहे पाऊण, तर तो आहे 75. ठीक आहे, सरळ सरळ याच्यामध्ये. आणि पूर्ण झाला, पूर्ण म्हणजे तो 100 येतो. ठीक आहे, तर या ठिकाणी जर पाऊण भाग 75 असेल तर पूर्ण पुस्तकाची पानी 100 येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊया. समछेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे 6, 3, 5 असे आहेत. त्यांचा छेद कोणता असावा म्हणजे बेरीज 1 येईल. बघा, समछेद म्हणजे त्यांचा छेद सारखाच आहे. तर ज्यावेळेस छेद सारखा असतो ना, तर जी छेदात संख्या असते तीच आपण इकडे बेरजेत घेत असतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी यांचा छेद किती असावा म्हणजे 1 येईल. तर त्याच संख्येने त्याच संख्येला भागलं तर 1 येतं. म्हणजे अंशातही तीच संख्या आली पाहिजे, छेदातही तीच संख्या आली पाहिजे. तर मग सरळ सरळ ह्या 3, 5 आणि 6ची जर आपण बेरीज केली तर लगेच आपल्या लक्षात येतं की किती असेल. तर 6 अधिक 3 9, 9 आणि 5 14, किती झाले 14. अंशातही 14 आले आणि छेदातही 14 आले तर आपलं उत्तर 1 येईल, है ना. म्हणजे 14/14, 14/14. तर 14 1 14, 14 1 14, आपलं उत्तर 1 येईल. बरोबर आहे. तर यांची जी बेरीज येईल तेच उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, एका अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश छेदापेक्षा 12 ने मोठा आहे, है ना. अंश काय छेदापेक्षा 12 ने मोठा आहे. जर अंश 28 असेल तर त्या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपांतर कसे असेल. बघा, आता अंश 28 दिलाय, ठीक आहे, लिहून घेतला. पण अंश छेदापेक्षा 12 ने मोठा आहे, मग 28 मधून 12 वजा करा. बरोबर आहे. 28 मधून 12 वजा केले की आपल्याला मिळतं 28 वजा 12, है ना. 8 मधून 2 गेले 6 आणि 1 मधून 1 गेला 1, म्हणजे 16. छेदात किती 16 असेल तर आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. मग सरळ सरळ आहे, 16 ने 28ला भाग द्यायचा, है ना. 16 1 16, 16 1 16च करावं लागेल. बघा, 16 1 16, है ना. इथं राहते 12. बरोबर आहे. आता बघा, या ठिकाणी जी बाकी आली आहे ती अंशात लिहायची. ठीक आहे, ज्यांनी भागलं 16ने तो खाली लिहायचा, आणि जो भागाकार आला तो याच्या समोर लिहायचा. ठीक आहे, असा कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 11वा आहे, 5 अधिक 1/4 म्हणजे किती. तर बघा, 5ला 4ने गुणायचं, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, छेदात 4 जशीच्या तसे. ठीक आहे, पण इथं करायची काहीच गरज नाही, हे सी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार बेरीज करण्याची इथं आवश्यकता नाही आहे. 5 अधिक 1/4 म्हणजे 5.1/4 हेच उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. पुढचा आहे बघा 12वा प्रश्न, 2 अधिक 3/4 म्हणजे 2.3/4 असंच असतं. या अपूर्णांकाचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते. तर बघा, पहिलं आहे 2.3/4, हे आहे 3 पूर्णांक. आता 3 पूर्णांकामध्ये नाहीच आहे. ठीक आहे, 3 पूर्णांकामध्ये नाहीच आहे. त्याच्यानंतर आहे 2.3/4, बरोबर, हे असंही वाचू शकतो. 2.25 नाही आहे तिथं. ठीक आहे, 2.25 नाही आहे, 2.25 आहेत, बरोबर. म्हणजे अ, क आणि ड, है ना. अ क ड ह्या 3 पद्धतीने आपण त्याला वाचू शकतो. ठीक आहे, तर अ क ड, बघा, अ क ड उलटे सुलटे दिले पर्याय. इथं पण पर्यायात सुद्धा
वरचे पर्याय उलटे सुलटे दिलेले आहे है ना, कड है ना. तर पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी आपलं याचं उत्तर आलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे सोपा एकदम. 25/37 अधिक 18/37 किती आहे? तर बेरीज करायची सरळ सरळ. 37 तिन्हीच्या छेदात राहतील. ठीक आहे. आता इथं 74 नाही येणार आहे, 2 नाही येणार आहे. ठीक आहे. तर 37 येतील, पण 25 आणि 18ची बेरीज 7 येणार नाही. पर्याय क्रमांक सी कटला, बी आपलं उत्तर आहे. बेरीज करून बघू शकता है ना. 8 5 13 3, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा आहे एकदम सोपा. 42/67 आहे आणि 57/67 आहे. छेद सारखा आहे, कोणतं चिन्ह येईल है ना. छेद सारखा आहे, ज्याचा अंश छेद सारखा असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग 42 पेक्षा 57 मोठा आहे तर हे चिन्ह येईल. ठीक आहे. आणि हे आहे पर्याय क्रमांक डी ला. हे व्ही असं चिन्ह नसतं. ठीक आहे. बरोबर तर येणारच नाही, कारण इकडे 42 आणि इकडे 57 आहे, म्हणजे बी पण कटला. 42 लहान नाही, ए पण कटला, म्हणजे डी आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पुढचा आहे प्रश्न 4/27, 4/15, 4/39 आणि 4/33 या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणत्या पर्यायात लावला आहे? बघा, अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा. आता बघा, याच्यात छेद सगळ्यात लहान कोणाचा आहे? तर याचा आहे है ना. आपल्याला चढता क्रम लावायचा, म्हणजे सर्वात लहान पहिले, म्हणजे 4/15 पहिले येईल. सॉरी, ज्याचा छेद सगळ्यात लहान असतो तो मोठा असतो है ना, म्हणजे तो सगळ्यात शेवटला येईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि 15पेक्षा मोठा तो याच्यापेक्षा लहान असणार आहे 15पेक्षा, म्हणजे 27 वाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 33/33 आणि त्याच्यानंतर छेद 39, म्हणजे सर्वात लहान संख्या आहे 4/39, त्याच्यापेक्षा मोठी आहे 4/33, त्याच्यापेक्षा मोठी आहे 4/27 आणि सर्वात मोठी आहे 4/15. पर्याय क्रमांक ए हे आपलं चढता क्रम या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. पुढचा आहे सोपं आहे, लावला आहे. आता बघा, हे असा क्रम आहे असता शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता है ना. आता या ठिकाणी चढता क्रम लावू आपण. चढता है ना, चढता क्रम लावला असता शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? चढता. आता बघा, सगळ्यांचा छेद सारखा आहे, ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा, म्हणजे हा 1 नंबरला येईल. ठीक आहे, सर्वात मोठा है ना. चढता क्रम लावायचा आहे तर आपण उलटा हे लावू, चढता क्रम लावू. तर सर्वात छोटी संख्या येईल आपली या ठिकाणी 22, म्हणजे ही येईल 1 नंबर. ठीक आहे. 1 नंबरच्या नंतर ही येईल 2 नंबर, ही 3 आणि ही 4 नंबरला येईल. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं, शेवटून दुसरा, म्हणजे हा येईल 31/59, 31/59. पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येईल. पुढचं आहे 44 छेदात बॉक्स दिलाय, छेद नाही दिलाय. 44 छेदात 39 दिलाय, तर बॉक्समध्ये कोणती संख्या येईल? ठीक आहे. म्हणजे बॉक्समध्ये कुठली संख्या आली तर हा अपूर्णांक मोठा होईल. बरोबर आहे. तर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान असतो तो मोठा असतो, म्हणजे 39 पेक्षा लहान संख्या आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल. तर 40 ही मोठी आहे, 43 ही पण मोठी आहे, 53 ही पण मोठी आहे, 33 ही लहान आहे, म्हणजे या ठिकाणी 33 हे आपलं उत्तर येईल. ज्याला अपूर्णांकाचे नियम माहीत आहे त्याला ह्या प्रश्नाचे उत्तर लवकर लवकर सोडवता येतात. बघा, आता पुढचा आहे सोबतच्या रेखांकित आकृतीचा अपूर्णांक किती?
ही रेखांकित आकृती दिली आहे आणि त्याचा अपूर्णांक किती आहे. बघा रेखांकित भाग, आता सर्व भाग आधी मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. ठीक आहे, छेदात 8. आता रेखांकित भाग किती आहेत, तर रेखांकित भाग आहे 1 2 3 4 5. 5 भाग म्हणजे 5 छेदात 8. 5 छेदात 8. आकृतीची उदाहरणं फार सोपी असतात, ती लवकर सुटतात, त्याला जास्त वेळ जात नाही. ठीक आहे, 25 उदाहरणं आहेत. 19 क्रमांकाचं उदाहरण आपलं या ठिकाणी चालू आहे. बघा 60 या संख्येचा, आता ह्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. 60 या संख्येचा पाहिजे इथं, संख्येचा पाऊण भाग किती है ना, पाऊण भाग किती असं या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पाऊण भाग 60 या संख्येचा. आता आपल्याला घडी माहित आहे ना, घडीमध्ये असतात 60 मिनिट, बरोबर आहे. तर पहिल्या 15 मिनिटाला आपण सव्वा असं म्हणतो. ठीक आहे, ध्यानात ठेवा सव्वा. मग म्हणतो साडे किंवा अर्धा है ना, अर्धा. 30 मिनिटाला, 15 मिनिटाला आपण सव्वा, 30 मिनिटाला अर्धा, आणि पाऊण कितीला म्हणतो आपण, पाऊण म्हणतो आपण 45ला. ठीक आहे, या ठिकाणी 45 आपलं उत्तर येईल. तरी जर तुम्हाला काढता नाही आलं तर कसं काढायचं पाऊण उत्तर, तर पाऊण म्हणजे 3/4 असतात, बरोबर आहे. त्याला 60ने गुणायचं, बरोबर आहे. तर इथं तुम्ही भाग द्या, तुम्हाला जसा सोपा लागतो तसा भाग तुम्ही देऊ शकता त्या संख्येने. मग इथं मी देतो भाग याला 4 1 4, इथं पण 4 1 4. मग 6 मधून 4 गेले, 2 राहिले. ज्यांना असा भाग नाही जमत त्यांनी असा दिला तरी चालतो. 4 1 4, बरोबर आहे. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, म्हणजे हे 20, आणि 4 पंचे 20. ठीक आहे, हा 0 म्हणजे इथं येईल 15. ठीक आहे, मग 15 गुणिले 30 करावं लागेल. 15 त्रिक 45 आपलं उत्तर आलेलं आहे. असं एक याला थोडासा वेळ लागतो. ज्याला समजली आहे ना, तो पटकन याचं उत्तर काढू शकतो. या संख्येचा ही तर संख्येचा पाऊण भाग असं हे आहे. ठीक आहे, चला पुढचं आहे 20 नंबरचं. सगळ्यांचा छेद सारखा आहे, या अपूर्णांकाचा चढता क्रम लावायचा. छेद सारखा आहे, जो मोठा तो मोठा. चढता म्हणजे सर्वात लहान पहिले येईल, हा पहिले येईल 13. मग 25 2 नंबरला येईल, आणि 34 3 नंबरला येईल, कारण 34 सगळ्यात मोठा आहे. आणि चढता क्रम, चढता म्हणजे खालून वर, शिड्या लक्षात ठेवायचं. छोट्या शिडीपासून आपण मोठ्या शिडीकडे वरती चढत जातो असतो. तर मग चढता क्रम कोणता, तर मग 13 वाला पहिले कुठं येतं, इथं येत आहे. 25 2 नंबर आणि 34 3 नंबर. तर डी हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे, 21 नंबरचा प्रश्न बघा. 19 आणि 17 अंश सारखा आहे. ठीक आहे, अंश सारखा आहे, तर चौकटीत कोणते चिन्ह द्याल. व्ही तर आपण देतच नाही, आणि 43 43 आहे, तर हे काही सारखं येणार नाही. ठीक आहे, ज्याचा छेद लहान तो मोठा येईल. ठीक आहे, मग 19 पेक्षा 17 लहान आहे, म्हणजे ही संख्या मोठी येईल. तर हे चिन्ह पर्याय क्रमांक डी ला दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर तर नाहीच आहे, हे पण नाही आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 22वा. सोपा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेखांकित भागाचा अपूर्णांक किती. रेखांकित भाग हा बघा, हा रेखांकित आहे, हा रेखांकित आहे, हा रेखांकित आहे. एकूण भाग आहे 1 2 3 4 5 6 7 8. 8 छेदात 8 घेऊन टाकायचे. ठीक आहे, रेखांकित भाग आहे 3, मग 3 छेदात 8 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं. जितके भाग असतात ते छेदात आणि रेखांकित अंशात घ्यायचे, आपलं उत्तर आलं. बघा 32/35 ही संख्या मोठी आहे, आणि ह्या चौकटीत योग्य संख्या कोणती. मग 32 जर मोठी असेल
आता बघा या ठिकाणी छेद सारखा आहे. नियम काय सांगतो? छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. ठीक आहे. मग 32 मोठा आहे तर मग 32 पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधावं लागेल. तर सार ही येणार नाही, 34 येणार नाही, 33 सुद्धा येणार नाही. येईल कोणती? 32 पेक्षा लहान संख्या आहे 30. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर आहे. बघा हे दोन या ठिकाणी अंश दिले आहेत सारखे है ना, दोन याच्यामध्ये, आणि सोबतच्या चौकटीच्या ठिकाणी कोणते चिन्ह येईल? बघा 52 आहे अंशात, अंश सारखा आहे, छेद वेगळा आहे. अंश सारखा असेल, छेद वेगळा असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा है ना. मग 55 हा लहान आहे कोणापेक्षा? 55 हा लहान आहे 57 पेक्षा, बरोबर आहे. मग कोणतं चिन्ह येईल? हे बी वालं, हे इथं मी चिन्ह दिलेलं आहे, बी चिन्ह येईल. हे तर येणार नाही, हे येणार नाही, हे पण येणार नाही. ठीक आहे. चला शेवटचं उदाहरण बघूया. शेवटचं उदाहरण आहे 13/39 69 24/69 52/69 14/69. या अपूर्णांकाच्या उतरत्या क्रमातील दुसरा अपूर्णांक कोणता? आता उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात मोठावरती, सर्वात मोठा पहिले येईल. ठीक आहे, उतरत्या क्रमात. मग आता बघा छेद सर्वांचा सारखा आहे, जो मोठा तो मोठा. मग हा 52 सगळ्यात मोठा आहे, तो 1 नंबरला येईल. 52 पेक्षा थोडा लहान आहे 24, हा 2 नंबरला येईल. आणि 14 3 नंबरला येईल आणि 13 4 नंबरला येईल है ना. तर उतरत्या क्रमातील दुसरा अपूर्णांक कोणता? मग 1 आणि 2. 2 नंबरला कोण येईल? 1 आणि 2 24 वाला येईल है ना. 24/39 24/69 हा अपूर्णांक येईल. ठीक आहे. धन्यवाद.